वट सावित्री व्रताची पवित्र कथा। एकदा मद्र देशात एक धर्मात्मा राजा अश्वपती राहत होता. त्यांनी अनेक वर्ष देवी सावित्रीची भक्ती केली. देवीच्या कृपेने त्यांना एक सुंदर आणि तेजस्वी कन्या प्राप्त झाली. तिचे नाव ठेवले होते सावित्री. सावित्री मोठी झाल्यावर तिने स्वतःच्या इच्छेने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी विवाह केला. पण नारद मुनींनी सांगितले, सत्यवान खूप गुणी आहे, पण त्याचे आयुष्य फक्त 1 वर्षाचे आहे. हे ऐकूनही सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही. ती म्हणाली, ज्याला मी मनापासून पती मानले आहे त्याची साथ मी जन्मोजन्मी निभावी. विवाहानंतर सावित्री सत्यवानासोबत वनात राहू लागली. एक दिवस वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला. अचानक त्याच्या डोक्यात वेदना होऊ लागल्या आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. तेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीने यमराजांचा पाठलाग केला. तिच्या प्रतिवत भक्तीने प्रसन्न होऊन यमराज म्हणाले, सावित्री माग, तुला काय हवे ते वरदान देतो. सावित्रीने बुद्धिमत्तेने वर मागितला, मला माझ्या सत्यवानापासून 100 पुत्र प्राप्त होत. यमराजांना समजले की सत्यवानाशिवाय शक्य नाही. सावित्रीचा अतूट प्रेम आणि भक्तीसमोर यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले. त्या दिवसापासून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून वट सावित्री व्रत करतात. सावित्रीचं प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेला शतशः प्रमाण. वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय सावित्री माता, जय सावित्री माता.